महा टी सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. बालमानसशास्त्राचे 100 महत्त्वाचे प्रश्न, त्याचा पार्ट 2 आपण आज बघणार आहोत. सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1 ला, विकास हा गुणात्मक असतो तर वाढ ही प्रामुख्याने कशी असते? तर उत्तर आहे परिमाणात्मक किंवा संख्यात्मक. 2 नंबर, जीन प्याजे यांच्या मते मुलं वस्तूचे सातत्य विकासाच्या कोणत्या अवस्थेत शिकते? उत्तर जन्मापासून 2 वर्षा, सेन्सरी मोटर, संवेदी कारक अवस्था. 3 नंबर, अनुमान दिलेला आहे, विद्यार्थ्याला स्व अध्ययनाची सवय लावणे हे आधुनिक अध्यापनाचे प्रमुख ध्येय आहे. त्याचे कारण, शिक्षकांनी केवळ माहिती पुरवणारा न राहता सुलभकाची भूमिका बजावली पाहिजे. उत्तर बघा, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. मित्रांनो, ही सिरीज आपण चालू केलेली आहे, ज्यामध्ये आपण 100 प्रश्न घेत आहोत. तर ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर फक्त इथे एक लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि एक महत्त्वाची सूचना मित्रांनो, हे जे 3 डॉट तुम्हाला दिसत आहे त्या डॉटवर क्लिक करा आणि हाईप HYPE नावाचं एक ऑप्शन येईल, त्याला क्लिक करा. फक्त तेवढं करा, एक लाईक आणि हाईप एवढं केल्याने तुम्ही मला सपोर्ट खूप चांगला करताय असे समजेल आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि लीडर बोर्डमध्ये वरी येण्याचे चान्स आपल्याला मिळेल. मित्रांनो, फक्त हाईपच्या बटनाला क्लिक करा आणि लाईकला क्लिक करा, एवढं सहकार्य तुमच्याकडून हवं आहे. आणि ही PDF तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये PDF एवढं टाईप करा, तुमच्यापर्यंत PDF पोहोचवल्या जाईल. मित्रांनो, फक्त एवढं सहकार्य तुमच्याकडून मला हवे आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, लेव वायगोस्की यांच्या मते मुलांच्या संज्ञानात्मक विकासात भाषा हे कार्य म्हणून कार्य करते, तर एक अत्यंत महत्त्वाचे सांस्कृतिक आणि मानसिक साधन, सायकोलॉजिकल टूल म्हणून भाषा हे काम करते. 5 नंबर, रोहन नावाचा मुलगा गणिताचा तास सुरू झाला की वर्गाबाहेर जाण्याची कारणे शोधतो किंवा पोट दुखत असल्याचे सांगतो. शिक्षक म्हणून तुम्ही या वर्तनाचा बालमानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कसा अभ्यास कराल? तर उत्तर बघा, रोहनमध्ये गणिताविषयी अध्ययन भीती किंवा डिस्कॅल्कुलिया असण्याची शक्यता तपासून प्रथम त्याच्या भीतीचे मूळ कारण शोधून निदान व उपचारात्मक अध्यापन करूया. 6 नंबर, बुद्धिमत्तेचा पदानुक्रम सिद्धांत कोणी मांडला? उत्तर फिलिप बर्नन. 7 नंबर, कोलबर्ग यांच्या नैतिक विकास सिद्धांतातील सामाजिक करार अभिमुखता ही पातळी कोणत्या टप्प्यात येते? पोस्ट कन्व्हेन्शनल, उत्तर परंपरागत पातळी. 8 नंबर, बालकाच्या सामाजिकरणाची दुय्यम किंवा संस्थात्मक साधने कोणती? उत्तर शाळा, प्रसारमाध्यमे आणि मित्रमंडळी. 9 नंबर, अध्ययनाचा अनुवांशिक आणि पर्यावरणीय सिद्धांत समजून घेताना विकासावर कोणाचा प्रभाव जास्त पडतो? उत्तर प्रोडक्ट ऑफ हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट, अनुवंश आणि वातावरण या दोन्ही आंतरक्रियेचा. 10 नंबर, थॉर्नडाईक यांनी मांडलेल्या उपपत्तीमध्ये अध्ययनाचे दृढीकरण होण्यासाठी कोणता नियम सर्वात प्रभावी ठरतो? लॉ ऑफ इफेक्ट, परिणामाचा नियम. 11 नंबर, प्रगतिशील शिक्षण पद्धतीमध्ये वर्गातील बाकांची बैठक व्यवस्था कशी असावी? लवचिक असावी, जी मुलांच्या क्रियाकलापानुसार बदलता येईल. 12 नंबर, तुमच्या वर्गात एक मूल नेहमी इतरांपेक्षा वेगळे आणि नाविन्यपूर्ण विचार मांडते, तसेच टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त गोष्टी बनवते. मानसशास्त्रीय परिभाषेत हे मूल कोणत्या श्रेणीत येईल? तर सृजनशील बालक, क्रिएटिव्ह चाइल्ड या श्रेणीत तो विद्यार्थी येणार. 13 नंबर, मानसशास्त्रात कमांडो चाचण्या किंवा कृती चाचण्या या प्रामुख्याने कशाचे मापन करण्यासाठी वापरले जातात? व्यक्तिमत्व आणि नेतृत्व गुण मोजण्यासाठी. 14 नंबर, विस्मरणाच्या प्रक्रियेत पुष्टगामी रोध म्हणजे काय? उत्तर नवीन शिकलेल्या गोष्टीमुळे जुन्या गोष्टी आठवण्यास अडथळा निर्माण होणे. 15 नंबर, अनुमान दिलेला आहे, वर्गातील सर्वसमावेशक शिक्षणामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एकच साचेबद्ध अभ्यासक्रम असावा, कारण प्रत्येक मुलाची शिकण्याची गती, आवड आणि वैयक्तिक भिन्नता वेगळी असते. उत्तर बघा, ए चुकीचे आहे, आर बरोबर आहे, कारण अभ्यासक्रम लवचिक असावा. 16 नंबर, एडवर्ड डी बोनो यांनी सृजनशील विचारांच्या विकासासाठी कोणती संकल्पना मांडली? पाशविक विचारपद्धती, लॅटरल थिंकिंग. 17, बुद्धिमत्तेची रचना स्पष्ट करताना प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिकासारखी बुद्धिमत्ता हे प्रकार कोणी सांगितले? रेमंड कॅटेल. 18, स्वकल्पना, सेल्फ कन्सेप्ट म्हणजे काय? व्यक्तीची स्वतःच्या क्षमता, गुण आणि दोषांविषयी असणारी स्वतःची जाणीव किंवा मत. 19, जेव्हा एखादा खेळाडू अपयशानंतर माझे नशीबच वाईट होते म्हणून मी हरलो असे म्हणतो, तेव्हा तो कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करतो? तर प्रक्षेपण, प्रोजेक्शन, स्वतःचे दोष परिस्थितीवर किंवा नशिबावर ढकलणे. 20 नंबर, बालविकासाच्या अभ्यासातील दीर्घकालीन पद्धती म्हणजे काय? तर एकाच बालकाचा किंवा बालकाच्या समूहाचा वेगवेगळ्या वयोगटात प्रदीर्घ काळ अभ्यास करणे. 21, अध्यापन करताना शिक्षकाने मूर्ताकडून अमूर्ताकडे जाणे म्हणजे काय? तर आधी प्रत्यक्ष दिसणाऱ्या वस्तू किंवा अनुभव दाखवणे आणि नंतर संकल्पना स्पष्ट करणे. 22 नंबर, माहिती प्रक्रिया प्रतिमान, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मॉडेल अध्ययनाचा संबंध मानवी मेंदूच्या कोणत्या प्रक्रियेशी जोडतो?
संगणकाप्रमाणे माहितीचे संकलन, साठवून आणि पुनरुत्पादन करण्याच्या प्रक्रियेशी. 23. इयत्ता 4च्या वर्गात समीक्षा ही मुलगी अक्षरे उलटी लिहिते, उदाहरणार्थ बी ऐवजी डी किंवा एम ऐवजी डब्ल्यू. वाचन करतानाही तिची ओळ सुटते. तिला खालीलपैकी कोणता अध्ययन दोष असू शकतो? उत्तर राहणार आहे डिस्लेक्सिया, वाचन आणि संदर्भातील लेखन दोष. 24. अध्ययन वक्र लर्निंग कर्वमधील प्रारंभीचा वेग कशामुळे जास्त असतो? नवीन विषयाविषयी असणारे कुतूहल, उत्साह आणि सज्जता यामुळे. 25. गार्डनर यांच्या बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार उत्कृष्ट कवी आणि लेखकामध्ये कोणती बुद्धिमत्ता सर्वाधिक असते? तर भाषिक बुद्धिमत्ता. 26. मुलांच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवण्यास शिकवणे आणि त्यांना सामाजिक समायोजन साधण्यास मदत करणे याला शिक्षणाचा कोणता उद्देश म्हणतात? भावात्मक ॲफेक्टिव्ह डेव्हलपमेंट. 27 नंबर. कुमारावस्थेमध्ये मुलांमध्ये निर्माण होणारी काल्पनिक प्रेक्षक ही संकल्पना काय दर्शवते? तर उत्तर मुलाला असे वाटणे की जगातील सर्व लोकांचे लक्ष केवळ आपल्यावरच केंद्रित आहे. 28. अनुमान आहे. वर्गामध्ये सतत प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने निरुत्साहित केले पाहिजे, कारण प्रश्न विचारणे हे विद्यार्थ्याच्या बौद्धिक जिज्ञासेचे आणि सक्रिय अध्यापनाचे लक्षण आहे. उत्तर बघा, हे चुकीचे आहे आणि आर बरोबर आहे. 29. शिक्षकाने वर्गात अध्यापन करताना फळ्याचा वापर करताना कोणत्या गोष्टीची सर्वाधिक काळजी घ्यावी? उत्तर हस्ताक्षर सुवाच्य, मोठे आणि मजकुरामध्ये अचूकता असावी. 30. अधिसंज्ञान मेटाकॉग्निशन या मानसशास्त्रीय संकल्पनेचा नेमका अर्थ काय? तर उत्तर आहे आपल्या स्वतःच्या विचार प्रक्रियेविषयी किंवा विचार करण्याच्या पद्धतीविषयी स्वतःलाच जाणीव असणे, थिंकिंग अबाउट थिंकिंग. 31. मुलांचा कारक विकास मोटर डेव्हलपमेंट हा प्रामुख्याने कोणत्या 2 प्रकारात विभागला जातो? एक आहे ग्रॉस मोटर, दुसरा आहे फाईन मोटर, स्थूल आणि सूक्ष्म कारक विकास. 32. सुईमध्ये दोरा ओवणे किंवा चित्र रंगवणे हा कोणत्या प्रकारच्या कारक विकासाचा भाग आहे? तर सूक्ष्म कारक विकास, फाईन मोटर स्किल. 33. वर्गातील एक शांत मुलगा अचानक चिडचिड करू लागला आहे आणि त्याच्या अभ्यासातील प्रगती खालावली आहे. वैयक्तिक चौकशी अंती समजते की त्याच्या घरात पालकांमध्ये सतत वाद होतात. शिक्षक म्हणून तुमची पहिली भूमिका काय असेल? उत्तर मुलाला सहानुभूतीपूर्वक समजून घेणे, त्याला वर्गात सुरक्षित वातावरण देणे आणि गरज पडल्यास पालकांचे समुपदेशन करणे. 34. कोहलर यांनी चिंपांजीवर केलेल्या प्रयोगातून अध्ययनाचा कोणता महत्त्वाचा टप्पा समोर आला? उत्तर समस्येचे अचानक आकलन होणे किंवा प्रकाश पडणे, हा मोमेंट. 35. पियाजे यांच्या मते ॲनिमिझम सजीवत्वारोपण म्हणजे काय? तर निर्जीव वस्तूंनाही सजीव समजणे, उदाहरणार्थ बाहुलीला भूक लागली आहे असे समजणे. 36. मनोसामाजिक विकास सिद्धांताचे प्रतिपादन कोणी केले? तर उत्तर एरिक्सन राहणार आहे. 37. कार्ल रॉजर्स यांच्या मते आदर्श शिक्षकाचे व्यक्तिमत्व कसे असावे? तर उत्तर विद्यार्थी केंद्रित, सहानुभूतीपूर्वक ऐकणारा आणि स्वीकारणारा. 38. अध्ययनाचे सामाजिक सांस्कृतिक प्रतिमान प्रामुख्याने कशावर भर देते? उत्तर मूल समाजातील लोकांच्या अंतःक्रियेतून आणि सहकार्यातून शिकते. 39. अवधानाचा आंतरिक घटक खालीलपैकी कोणता? व्यक्तीची आवड, निवड किंवा मानसिक सज्जता. 40. अवधानाचा बाह्य घटक कोणता? उद्दीपकाची तीव्रता, आकार किंवा नाविन्यता. 41. बालकाच्या नैतिक विकासात अहम म्हणजे इगोचे कार्य काय असते? तर ईड च्या सुखवादी गरजा आणि पराहम म्हणजे सुपर इगोचे नैतिक नियम यांच्यात वास्तववादी समन्वय साधणे. 42. स्मृती मेमरी वाढवण्यासाठी वर्गात कोणत्या पद्धतीचा वापर परिणामकारक ठरतो? संकल्पना चित्रांचा आणि वेगवेगळ्या दृश्यांचा वापर करणे. 43. अनुमान आहे. गुणात्मक मूल्यमापनासाठी रुब्रिक्स हे एक उत्तम साधन आहे, कारण रुब्रिक्समुळे मूल्यमापनात शिक्षकाची व्यक्तिगत पूर्वग्रहदूषित मानसिकता कमी होते आणि पारदर्शकता येते. तर निष्कर्ष कोणता राहील? तर ए आणि आर दोन्ही बरोबर आणि आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. व्यवस्थित बघून घ्यावे. फास्ट वाटत असेल तर पॉज करून किंवा कमी स्पीडमध्ये पण तुम्ही बघू शकता मित्रांनो. 44. क्रिटिकल पिरियडचा संबंध बालविकासातील कोणत्या क्षेत्राशी जोडला जातो? भाषा विकासाचा अतिसंवेदनशील काळ. 45. दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा भारतात कोणत्या वर्षी सुधारित स्वरूपात मंजूर करण्यात आला? उत्तर 2016. यामध्ये दिव्यांगाचे प्रकार 7 वरून 21 करण्यात आले होते. 46. अध्ययन वक्रातील पठार अवस्था दूर करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? अध्यापन पद्धतीत बदल करावा, विद्यार्थ्यांना विश्रांती द्यावी आणि नवीन प्रेरणा द्यावी. मोटिवेशन अभिप्रेरणा वाढवण्यासाठी अंतर्गत उद्दीपक कोणते आहे? आत्मसंतुष्टी, ज्ञानाची लालसा आणि वैयक्तिक ध्येय. थिएमॅटिक अपरसेप्शन टेस्ट टॅट ही चाचणी व्यक्तीच्या कोणत्या सुप्त मनातील घटकांचा अभ्यास करते? तर अबोध मनातील इच्छा आणि प्रेरणांचा, शारीरिक व मानसिक गरजा.
49. तुम्ही वर्गात अध्यापन करत असताना काही विद्यार्थी सतत पाठीमागे बसून गप्पा मारत आहेत. वर्गाचे अवधान विचलित होऊ नये म्हणून तुम्ही सर्वात प्रभावी तात्कालिक कृती कोणती कराल? उत्तर: त्यांना शिक्षा न करता, न रागावता अध्यापन करत करत त्यांच्या जवळ जाऊन उभे राहू किंवा त्यांना पाठाशी संबंधित एखादा प्रश्न विचारू. 50. बालमानसशास्त्रानुसार शिक्षेचा मुख्य तोटा काय आहे? तर उत्तर: शिक्षेमुळे विद्यार्थ्यामध्ये राग, सूडभावना आणि भीतीचा नकारात्मक भावना निर्माण होते. वर्तनात कायमस्वरूपी सुधारणा होत नाही. 51 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. लाईक, हाईप आणि PDF कमेंट केले नसेल तर एवढं करून घ्यावे. 51. इंट्रिन्सिक मोटिवेशन म्हणजे काय? तर कोणत्याही बाह्य बक्षिसाचा किंवा भीतीशिवाय स्वतःच्या आनंदासाठी एखादे काम करणे. 52. बुद्धिमत्तेचा त्रिस्तरीय सिद्धांत कोणी मांडला? तर रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी. 53. स्टर्नबर्ग यांच्या मते बुद्धिमत्तेचे 3 प्रकार कोणते? तर घटकात्मक, अनुभवात्मक आणि संदर्भनिष्ठ बुद्धिमत्ता. 54. लहान मुले सुरुवातीला संपूर्ण हाताचा वापर करून वस्तू पकडतात आणि नंतर बोटाचा वापर करतात. हा विकास कोणत्या तत्वावर चालतो? तर प्रॉक्सिमो डिस्टल, सामान्यकडून विशेषाकडे जाण्याचे केंद्रपरिमिती तत्व. 55. सामाजिकरण, सोशलायझेशन ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे? ती जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंड चालणारी सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. 56. बालकाच्या प्राथमिक शिक्षणात खेळ या माध्यमाचा वापर सर्वप्रथम कोणी केला किंवा प्ले वे पद्धतीचे श्रेय कोणाला जाते? तर कार्डवेल, कुक आणि फ्रोबेल. 57. अनुमान आहे. विद्यार्थ्याच्या चुका या त्याच्या बुद्धीच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे, कारण चुका या अध्यापन प्रक्रियेतील खिडक्या आहेत ज्यातून मुलाच्या विचार पद्धतीचा सुगावा लागतो. उत्तर: हे चुकीचे आहे आणि R बरोबर आहे. व्यवस्थित पॉज करा आणि व्यवस्थित बघा मित्रांनो. 58. इमोशनल इंटेलिजन्स मधील परानुभूती म्हणजे काय? तर दुसऱ्याच्या जागेवर स्वतःला ठेवून त्याच्या भावना आणि समस्या समजून घेणे. 59. ज्या बालकाचा बुद्ध्यांक 70 पेक्षा कमी असतो त्यांना मानसशास्त्रीय भाषेत काय म्हणतात? तर बौद्धिक अक्षम किंवा गतिमंद बालक, इंटेलेक्च्युअली डिसेबल्ड. 60. गिलफर्ड यांच्या बुद्धिमत्ता मॉडेलमध्ये SI मॉडेल एकूण किती घटक किंवा कप्पे सुरुवातीला सांगण्यात आले होते? तर सुरुवातीला 120 कप्पे, नंतर 150 आणि 180 झाले. 61. अध्यापनाची पद्धती निवडताना शिक्षकाने वर्गातील कोणत्या घटकाचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे? तर विद्यार्थ्याचे वय, मानसिक पातळी आणि वैयक्तिक भिन्नता. 62. प्रायोगिक पद्धतीचा मुख्य फायदा काय? तर उत्तर: यामध्ये कारणाचा आणि परिणामाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो. 63. मुलांच्या विकासातील कुमार अवस्था ही प्रामुख्याने कोणत्या ग्रंथीच्या अतिसक्रियतेमुळे बदलांची ठरते? तर संप्रेरक ग्रंथी, हार्मोनल ग्लॅन्ड्सच्या बदलांमुळे. 64. थॉर्नडाईक यांच्या सिद्धांताला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर SR बॉन्ड थिअरी, स्टिम्युलस रिस्पॉन्स कनेक्शनिझम. 65. अध्ययनाचे रचनात्मक प्रतिमान वर्गामध्ये शिक्षकाची भूमिका काय निश्चित करते? तर शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून तो विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवण्याची संधी निर्माण करून देणारा मार्गदर्शक असावा. 66. प्याजे यांच्या मते मूल अतिर्किक आणि पूर्ववैचारिक विचार कोणत्या वयात करते? उत्तर आहे पूर्वकारकावस्था, 2 ते 7 वर्ष. स्कॅफोल्डिंग संकल्पनेचा उगम कोणाच्या सिद्धांतामधून झाला? तर लेव वायगोस्की. 68. कुमारावस्थेतील मुलांशी शिक्षकाने मित्रासारखे आणि सहानुभूतीचे वर्तन करावे हे 68 नंबरचा अनुमान आहे, कारण या वयात मुलांमध्ये भावनिक अस्थिरता आणि अस्मितेचा संघर्ष तीव्र असतो. तर उत्तर आहे A आणि R दोन्ही बरोबर आहेत. R हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. 69. क्रिएटिव्हिटी आणि इंटेलिजन्स यांच्यातील संबंध कसा असतो? उच्च बुद्धिमत्ता असणारे प्रत्येक मूल सृजनशील असलेच असे नाही, परंतु सृजनशीलतेसाठी सरासरी बुद्धिमत्ता आवश्यक असते. 70. मल्टिपल इंटेलिजन्स थिअरीनुसार स्वतःच्या भावना, क्षमता आणि हेतू ओळखण्याच्या बुद्धिमत्तेला काय म्हणतात? इंट्रापर्सनल इंटेलिजन्स, आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता. 71. दुसऱ्या व्यक्तीच्या सुप्त भावना आणि सामाजिक संकेत ओळखण्याच्या बुद्धिमत्तेला काय म्हणतात? आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता, इंटरपर्सनल इंटेलिजन्स. 72. विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी नॅशनल ट्रस्ट ॲक्ट भारतात कधी लागू करण्यात आला? 1999 मध्ये. 73. अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांसाठी डिस्प्रॅक्सिया हा दोष कशाशी संबंधित आहे? स्नायूंच्या समन्वयातील दोष किंवा शारीरिक हालचालीमध्ये अडचण. 74. मायक्रो टीचिंग सूक्ष्म अध्यापन मधील एका आदर्श चक्राचा एकूण वेळ 36 मिनिटे असतो. 75. मायक्रो टीचिंग चक्राच्या पायऱ्यांचा योग्य क्रम काय? तर नियोजन, अध्यापन, प्रत्याभरण, पुनर्नियोजन, पुनरअध्यापन आणि पुनरप्रत्याभरण. 76. बालकांच्या विकासाचा वेगाचा आलेख कसा असतो? तो सरळ रेषेत असून
आवर्तनाकार स्पायरल असतो, म्हणजेच काही काळात वेग वाढतो तर काही काळात तो स्थिर होऊन दृढ होतो. ज्यांना PDF हवी आहे त्यांनी कमेंटमध्ये फक्त PDF एवढे टाईप करावे. आपल्या टेलिग्राम चॅनल जॉब स्टेशन आहे ते तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येईल. अब्राहम मॅस्लो यांच्या गरजांच्या पदानुक्रमात सर्वात पायाभूत किंवा पहिली गरज कोणती आहे? तर शारीरिक गरजा, अन्न, वस्त्र, निवारा. 78 अनुमान अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूल्यमापन हे केवळ वर्षाच्या शेवटी केले पाहिजे, कारण सततच्या मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या त्रुटींचे वेळेवर निदान करता येते. हे चुकीचे. आर बरोबर. 79 अध्यापन प्रतिमान मॉडेल्स ऑफ टीचिंगचे वर्गीकरण मुख्यत्वे कोणी केले? तर ब्रूस जॉयस आणि मार्शा वेल. 80 ॲडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेल प्रगत संघटक प्रतिमानचे जनक कोण? तर डेव्हिड ॲशुबेल. 81 प्रायोगिक पद्धतीमध्ये ज्या घटकामध्ये शिक्षक स्वतः बदल करतो किंवा फेरबदल करतो त्या घटकाला काय म्हणतात? स्वतंत्र परिवर्तक, इंडिपेंडंट व्हेरिएबल. 82 स्वतंत्र परिवर्तकाचा ज्या घटकावर परिणाम दिसून येतो किंवा मोजला जातो त्याला काय म्हणतात? डिपेंडंट व्हेरिएबल, आश्रित परिवर्तक. 83 स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वापरली जाणारी निमोनिक्स ही पद्धत काय आहे? तर कठीण माहिती लक्षात ठेवण्यासाठी विशिष्ट शब्दांचे किंवा अक्षरांचे संक्षेप तयार करणे. उदाहरणार्थ इंद्रधनुष्याच्या रंगासाठी ताना वैपी निमहा. 84 बालकाच्या जन्माच्या वेळी त्याचे डोके शरीराच्या इतर भागाच्या तुलनेत कसे असावे? आकाराने मोठे असते. एकूण शरीराच्या 25% भाग डोके असते. 85 फ्राईड यांच्या सिद्धांतानुसार लहान बालकामध्ये अंगठा चुकणे किंवा वस्तू तोंडात टाकणे हा कोणत्या अवस्थेचा भाग आहे? तर ओरल स्टेज, मौखिक अवस्था. 86 अध्ययनाचा मार्ग हा कधीही सरळ का नसतो? कारण अध्ययनाची गती, परिस्थिती, प्रेरणा आणि थकवा यानुसार सतत बदलत असते. 87 अनुमान आहे वर्गामध्ये मुलांचे वेगवेगळ्या गटात वर्गीकरण करून त्यांना गुणवत्तेनुसार लेबल्स लावणे योग्य आहे, कारण लेबल्स लावल्यामुळे मुलांमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण होते आणि अभ्यासाची गती वाढते. ए आणि आर दोन्ही चुकीचे आहेत. लेबल्स लावल्याने मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. 88 मानसशास्त्रात विकासाची संकल्पना काय दर्शवते? बालकाच्या रचनेत आणि वर्तनात होणारे प्रगतिशील, पद्धतशीर आणि सुसंगत बदल. 89 डोमेन्स ऑफ लर्निंग अध्ययनाचे क्षेत्र प्रामुख्याने मानवी शरीराच्या कोणत्या 3 भागाशी किंवा प्रक्रियेशी संबंधित आहे? डोके, कॉग्निटिव्ह, हृदय, अफेक्टिव्ह आणि हात, सायकोमोटर, ज्याला 3 H म्हणतात, हेड, हार्ट आणि हँड. 90 अध्यापनाचे अमूर्ताकडून मूर्ताकडे न जाता मूर्ताकडून अमूर्ताकडे जाणे हे कोणत्या सूत्राचे पालन करते? तर मानसशास्त्रीय सूत्राचे. 91 बालकाच्या सामाजिकरणात हा खेळ काय म्हणून भूमिका बजावतो? खेळामुळे मुलं सामाजिक नियम, सहकार्य आणि नेतृत्व गुण शिकते. 92 बुद्धिमत्ता मापनातील भाषिक चाचण्या कोणासाठी उपयुक्त नसतात? निरक्षर, लहान मुले किंवा मूकबधिर व्यक्तींसाठी. 93 ॲक्युम्युलेशन ऑफ नॉलेज ऐवजी कन्स्ट्रक्शन ऑफ नॉलेज वर भर देणारा शिक्षण संप्रदाय कोणता? तर रचनावाद, कन्स्ट्रक्टिव्हिजम. 94 प्याजे यांच्या मते सात्मीकरण, असायम्युलेशन म्हणजे काय? तर नवीन माहिती किंवा अनुभव जुन्या ज्ञानरचनेत स्कीमामध्ये जशाचा तसा सामावून घेणे. 95 जुन्या ज्ञानात बदल करून नवीन माहितीनुसार नवीन संरचनेची निर्मिती करणे याला प्याजे काय म्हणतात? तर अकोमोडेशन, संयोजन किंवा व्यवस्थापन. 96 सहानुभूती, सिंपती आणि परानुभूती, एम्पॅथी यातील मुख्य फरक काय? तर सहानुभूतीमध्ये केवळ दुसऱ्यांच्या दुःखाबद्दल वाईट वाटते, तर परानुभूतीमध्ये समोरच्याचे दुःख स्वतः अनुभवून ते समजून घेता येते. 97 अनुमान आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार परीक्षेचे स्वरूप हे भोकमपट्टीवर आधारित नसावे, कारण आधुनिक शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांच्या संकल्पनात्मक आकलनावर आणि उपयोजनावर भर देते. तर उत्तर आहे ए आणि आर दोन्ही बरोबर आणि आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. 98 अध्ययन अक्षमता हा शब्दप्रयोग सर्वप्रथम 1963 मध्ये कोणी केला? तर सॅम्युअल कर्क. 99 क्रियात्मक संपादन हे प्रामुख्याने ब्लूमच्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर सायकोमोटर डोमेन, क्रियात्मक किंवा सायकोमोटर क्षेत्र. शेवटचा प्रश्न बालमानसशास्त्रानुसार एका चांगल्या शिक्षकाचा सर्वात महत्त्वाचा वैयक्तिक गुण कोणता असावा? तर पेशन्स अँड परसिव्हरन्स, संयम आणि चिकाटी. थँक्यू मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जर ही सिरीज आवडत असेल तर YES टाईप करा, हाईप करा आणि मित्रांनो PDF साठी कमेंटमध्ये PDF एवढं नक्की टाईप करा. तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल करून देण्यात येईल. थँक्यू सो मच.